मतदार याद्यांमधल्या घोळाच्या चौकशीचे निवडणूक आयोगाकडून आदेश। विरोधी पक्षांनी समोर आणलेले सारे घोळ तपासले जाणार। चौकशी करून अहवाल सादर करा, जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। ठाणे महानगरपालिकेमध्ये ठाकरे आणि मनसे एकत्र लढणार। खासदार संजय राऊत यांनी प्रथमच थेट घोषणा केली। भाजपच्या अब की बार 70 पारला देखील जोरदार प्रत्युत्तर। नागपूरमधील अफाट मोर्चानंतर भीतीपोटी भाजप भुजबळांना पुढे करून आपल्यावरती टार्गेट करायला सोडलं जातंय। विजय वडेट्टीवार यांचा निशाणा। अंबडच्या सभेत कोयत्याची भाषा झाल्याचा देखील खुलासा। विखेंनी विखार पसरवला, आम्ही त्यांना सोडणार नाही। ओबीसी मेळाव्यातून भुजबळांचा थेट सरकारला घरचा आहेर। भुजबळांची भेट घेऊन गैरसमज दूर करणार, विखे पाटील यांची प्रतिक्रिया। बुलडाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमधला वाद चव्हाट्यावर। कोणत्या कामाचं कमिशन म्हणून 1.5 कोटींची डिफेंडर। नाव न घेता भाजप जिल्हाध्यक्षांचा शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर निशाणा। धनंजय मुंडेंनी आपल्या बहिणीसोबत गैरकृत्य केलं। घटस्फोटित पत्नी करुणा शर्मा यांचा गंभीर आरोप। दबावापोटी आईनंही आत्महत्या केल्याचा दावा। दिवाळीमध्ये रात्री 10 नंतर लक्ष्मीपूजनाला तर रात्री 12 वाजेपर्यंतच फटाके फोडण्याची परवानगी। डेसिबलची मर्यादा देखील पाळा। मुंबई पोलिसांची कडक नियमावली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून नातवासोबत फटाक्यांची खरेदी। नागपूरमधल्या बाजारपेठेमध्ये नातवांना घेऊन दिले फटाके। दरवर्षीप्रमाणे यंदाही नातवांसोबतचा स्नेह कॅमेरामध्ये कैद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।